दिवाळी फराळ सिरीज आपण अरेंज केली आणि आज त्यामधील 11व्या नंबरचा पदार्थ आहे। या अगोदर आपण खूप सारे दिवाळी फराळाचे पदार्थ पाहिलेले आहे। सर्व पदार्थ आपण 1 किलो प्रमाणामध्ये पाहिलेले आहे, परंतु शेव आपण आज 3 किलो प्रमाणामध्ये ही शेव कशी तयार करायची ते पाहणार। अगदी ही शेव आचारी पद्धतीने तयार करण्यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे। साहित्य प्रमाण अचूक असणार आहे, त्याचबरोबर सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर खूप काही जास्त साहित्याचा वापर न करता, तेलाचं मोहन न वापरता देखील कुरकुरीत आणि थोडीशी खुसखुशीत शेव कशा पद्धतीने तयार करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि हाताने सहज भुगा होणारी ही शेव अगदी परफेक्ट तयार करण्यासाठीचे सर्व टिप्स देखील सांगणार आहे। त्यामुळे अशाच भरपूर टिप्स सहित दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या सर्व रेसिपी पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे कविताच किचनला सबस्क्राईब करा, म्हणजेच सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर। नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। दिवाळी फराळातील 11व्या क्रमांकाची रेसिपी छान अशी खुसखुशीत 3 किलो प्रमाणामध्ये आपण ही शेव बनवत आहोत। त्यासाठी या ठिकाणी 3 किलो बेसन पीठ, त्यासाठी 20 ते 30 ग्रॅम या ठिकाणी ओव्याची पावडर यामध्ये मिक्स केलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी लाल मिर्च पावडर घेताना साधारणतः आपण 60 ते 70 ग्रॅम या ठिकाणी ही लाल मिर्च पावडर वापरणार आहोत। आता या ठिकाणी तुम्हाला जर शेव किती तिखट बनवायची किंवा किती मध्यम तिखट बनवायची त्यानुसार हे सर्व सांगितलेलं साहित्य प्रमाण आहे, परंतु या ठिकाणी आपण ही मध्यम तिखट शेव बनवत आहोत। 3 किलो बेसन पीठ, त्यासाठी या ठिकाणी ओवा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे त्याची पावडर। त्यानंतर या ठिकाणी मीठ टाकणार आहोत, साधारणतः 1 वाटी भरून एवढं मीठ या ठिकाणी आपण यामध्ये मिक्स केलेलं आहे। आता सर्व कोरड्या जिन्नस अगोदर हाताच्या सहाय्याने छान अशा मिक्स करून घ्यायच्या, कारण पीठ खूप जास्त क्वांटिटीमध्ये आहे आणि सर्व मसाले यामध्ये छान असे मिक्स व्हावे यासाठी आपण यामध्ये कोरडं पीठ असतानाच सर्व मसाले मिक्स करून घेतले। मसाले फक्त आपण ओव्याची पावडर आणि मिरची पावडर टाकली, तेलाचं मोहन वगैरे काहीही न वापरता देखील ही शेव किती कुरकुरीत बनवायची याची एक सिक्रेट आणि बोनस टिप्स तुम्हाला या रेसिपीची शेवटी मी सांगणार आहे। त्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी टाकताना आवश्यकतेनुसार आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत। अगोदरच खूप जास्त पाणी वापरायचं नाही, साधारणतः 2 ते 2.5 ग्लास यामध्ये पाणी अगोदर मी टाकलेलं आहे। छान असे सर्व पिठामध्ये पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आवश्यकतेनुसार तुम्हाला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे। अगदी प्रत्येक रेसिपी मी अशाच पद्धतीने भरपूर टिप्सही तुमच्यासोबत शेअर करत असते, त्यामुळे तुम्ही जर आज पहिल्यांदाच माझी ही रेसिपी पाहत असाल तर या रेसिपीच्या खाली जे व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताच किचन, त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर म्हणजेच घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा। कमेंट करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुम्हाला उद्याच्या भागामध्ये कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। हे पहा, आवश्यकतेनुसार अगोदर आपण पाण्याचा वापर करून थोडंसं घट्टसर हे पीठ मळून घेतलं। जास्त क्वांटिटीमध्ये आहे त्यामुळे थोड्या थोड्या भागामध्ये हे पीठ घेऊन ते ज्या पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी ही शेव करण्यासाठीचं पीठ हवं आहे त्यासाठीचं थोड्या पाण्याचा हात लावून आपण हे पीठ छान असं मळून घेणार आहोत। थोड्या क्वांटिटीमध्ये असेल तर तुम्ही एकदाच करू शकता। पीठ छान असं मळून झालेलं आहे, यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा देखील आपण टाकलेला होता, साधारणतः 2 चमचे पोहे खाण्याचे 2 चमचे एवढा खाण्याचा सोडा या ठिकाणी आपण यामध्ये वापरलेला होता। त्याचबरोबर अशा पद्धतीने छान असा मोठ्या आकाराचा हा सोऱ्या आहे, त्यामध्ये आपण हे सर्व पीठ भरलेलं आहे। आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची टिप्स जर म्हणाल ना तर या ठिकाणी कडकडीत तेल आपण अगोदर गरम करून घेतलेलं होतं। त्यानंतर आपण गॅसचा फ्लेम हा कमी केलेला आहे आणि मध्यम आचेवर ही शेव तळून घेतात। खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 1 मिनिटामध्ये ही शेव तळून होते। हे पहा, एका बाजूने छान अशी सेट होऊन द्यायची, त्यानंतर दुसऱ्या बाजूने ही तळून घ्यायची। अगदी छान परफेक्ट अशी ही शेव या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने राहिलेली शेव देखील मी तयार करून घेणार आहे। हे पहा, खूप छान अशी दिसत आहे, परफेक्ट रंगावर या ठिकाणी शेव तयार करून घेतलेली आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा। सर्व शेव अशाच पद्धतीने काढायची आहे, त्यामुळे पूर्ण शेव काढत असतानाचा व्हिडिओ मी शूट केलेला नाही।
हे पहा छान खुसखुशीत शेव या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.